आपण पाहत आहात नागरिक वार्ता न्यूज चॅनल, नागरिकांच्या समस्यांना भिडणारा बुलंद एल्गार। या चॅनलच्या बातम्या आवडल्या त्याला सबस्क्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका। जे नुकसान झालेलं आहे सर, काय आपण भेट घेतली आहे, साधारणतः किती मदत, कारण अनेकांना मदतीची अपेक्षा आहे राज्य सरकारकडून, आणि नुकसान किती झालेलं असेल साधारण? असं आहे की आता नुकसानीचा पूर्ण आढावा आपण घेतो आहोत, त्यामुळे या संदर्भात प्रीमॅच्युअर बोलणं हे योग्य होणार नाही, ते आपल्या फायद्याचं देखील नाही। पूर्ण नुकसानीचा आढावा झाल्यानंतरच त्याचं स्टेटमेंट आपण केंद्र सरकारला पाठवू, कारण हे काही स्टेटमेंट वारंवार बदलता येत नाही, ते एकदाच पाठवता येतं। त्याच्यामुळे त्याचा पूर्ण अंदाज आला आणि स्टेटमेंट पाठवलं की ते तुम्हालाही रिलीज केलं पुढील जाईल। 2 दिवसामध्ये देखील पाऊस येण्याची शक्यता व्यक्त केली जाते, नागरिकांना काय आवाहन कराल? मी ऑलरेडी या ठिकाणी नागरिकांना 2 दिवसापूर्वीच याची कल्पना दिली आहे, शेतकऱ्यांना कल्पना दिली आहे की एक लो प्रेशर बेल्ट तयार होतोय, त्यामुळे पुन्हा 27-28 किंवा त्या दरम्यान मध्य महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या काही भागामध्ये अतिवृष्टी होऊ शकते। त्या दृष्टीने सरकार देखील अलर्ट मोडवर आहे आणि नागरिकांनी जी काही सतर्कता त्या दृष्टीने घेता येईल त्यांच्या परीनं ती त्यांनी घेतली पाहिजे। कर्जमाफीची मागणी सुरू आहे सर, तर कधीपर्यंत काय होणार आहे, काय अनाउन्समेंट होणार आहे का दिवाळी अधिवेशनात? या संदर्भात यापूर्वीच आम्ही सांगितलेलं आहे की कर्जमाफीच्या संदर्भात आम्ही आमचं घोषणापत्र आहे त्या घोषणापत्रामध्ये हे आश्वासन दिलेलं आहे, त्यामुळे त्या आश्वासनाची पूर्तता आम्ही निश्चितपणे करणार आहोत। ती आता कधी करायची, कशी करायची या संदर्भातली आमची एक समिती तयार झालेली आहे, ती समिती त्याचा अभ्यास करते, कारण कर्जमाफी काही वारंवार करता येत नाही, त्यामुळे ती करत असताना ती अधिक इफेक्टिव्ह कशी होईल हा आपला प्रयत्न आहे। आता आपल्याला कल्पना आहे की आता खरीपाकरता घेतलेलं कर्ज फेडण्याची वेळ पुढच्या वर्षी येणार आहे। आता शेतकऱ्यांना महत्वाचं काय आहे तर तातडीची त्यांच्या खात्यातली मदत ही अधिक महत्वाची आहे, त्यामुळे ती खात्यातली मदत पहिले करणं ही आमची प्रायोरिटी आहे। सर, ओला दुष्काळ जाहीर करावा, ओला केअर फंडामधून मराठवाड्याला मदत द्यावी। खरं म्हणजे या ठिकाणी पीएम केअर फंडासारखा फंड हा माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना तयार करण्याकरता केंद्र सरकारने परवानगी दिली, कोविड करता तो तयार झाला, 600 कोटी रुपये त्या फंडात आले, एक नवा पैसा देखील ते खर्च करू शकले नाहीत। आणि आज अवस्था अशी झाली आहे की तो फंड सीएजीच्या नॉर्म्सप्रमाणे कोविड करता तयार झालाय, त्यामुळे इतरत्र खर्च करता येत नाही, त्यामुळे आता त्याच्या नेमकं काय करायचं या संदर्भात आमच्यासमोर प्रश्न आहे। त्यामुळे 600 कोटी रुपये आपल्या फंडात असताना, लोकांनी ते दिलेले असताना आणि लोक पटापटा मरत असताना एक नवा पैसा जे खर्च करू शकत नाही, त्यांनी कोणाला किती शहाणपण शिकवावं हे देखील ठरवलं पाहिजे।